cerebrum, and the first point is This is largest part of our brain and consists of two cerebral hemisphere. आता काल सांगितल्याप्रमाणे किंवा फिगरमध्ये पण पाहू शकता तुम्ही, तुम्हाला सेरेब्रम नाव दिसेल टॉपला लेफ्ट फिगरमध्ये. तर हा ब्रेनचा लार्जेस्ट पार्ट आहे आणि ॲक्च्युअल तो बनलेला असतो 2 सेरिब्रल हेमिस्फिअरपासून. सो लक्षात ठेवायचं की सेरेब्रम फर्स्ट फीचर काय त्याचं, इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन, आणि सेकंड आहे की तो 2 सेरिब्रल हेमिस्फिअरपासून बनलेला आहे, म्हणजे त्याचे 2 पोर्शन असतात अर्धगोलाकार. ओके. These hemispheres are joined with each other with the help of tough fiber and nerve tracts. मग आता सांगितल्याप्रमाणे की सेरेब्रममध्ये 2 सेरिब्रल हेमिस्फिअर्स आहेत, तर मग यांची कनेक्टिव्हिटी आहे का? मग आहे तर कशाच्या साहाय्यानं? तर 2 हेमिस्फिअर जे आहेत तर ते एकमेकाला जॉईन आहे टफ फायबरच्या साहाय्यानं आणि नर्व ट्रॅकच्या साहाय्यानं. म्हणजे त्या ठिकाणी ते एकमेकांना फायबरनं जोडलेले पण आहे आणि जे नर्व्स आहेत तर ते दोन्ही दिशेने ट्रॅव्हल करू शकतात, म्हणजे नर्व ट्रॅकसुद्धा आहे. The cerebrum occupies 2/3 of the brain. Hence, it is also called a large brain. आता आपल्या ब्रेनचा 2/3 भाग म्हणजे 2/3 पोर्शन, म्हणजे नियर अबाउट 66% जो पोर्शन असतो ब्रेनचा, हा सेरेब्रम ऑक्युपाय करतो. आणि त्या रिझनमुळं त्याला आपण काय म्हणतो, लार्ज ब्रेन म्हणतो. Its surface has deep, irregular ridges and grooves which are called convolution. आता जो सेरेब्रम आहे तर त्याच्या पृष्ठभागावर जर पाहिलं आपण तर डीप म्हणजे थोडेसे खोल पद्धतीचे इरेग्युलर रिजेस अँड ग्रूव्स हे प्रेझेंट असतात आणि त्यांना म्हणायचं कॉन्व्होल्युशन्स. जर फिगरमध्ये पाहिलं आपण तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की काही भाग खोलगट आहे का तो? तर त्याला आता वाटल्यास ॲनिमेशन व्हिडिओ जेव्हा आपण पाहू तेव्हा त्यामध्ये तुम्हाला रिजेस आणि ग्रूव्स काय आहेत ते एक्सप्लेन करू. सध्या लक्षात ठेवायचं की त्यामध्ये तशा पद्धतीचे पार्ट्स असतात. ओके. डीप इरेग्युलर रिजेस आणि ग्रूव्ज हे प्रेझेंट असतात, त्यांनाच म्हणायचं कॉन्व्होल्युशन्स. Convolution increase the surface area of the cerebrum and therefore a large number of nerve cells can be अकॉमोडेट. आता कॉन्व्होल्युशन्समुळं ब्रेनला बेनिफिट काय? तर ॲक्च्युअल तो काय करतो, जो सेरेब्रम आहे ना तर त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज करण्याचं कार्य हे कॉन्व्होल्युशन्स करतात, जे अनियमित स्वरूपाच्या रिजेस आणि ग्रूव्सपासून बनलेले आहेत. आणि सरफेस एरिया सेरेब्रमचा इन्क्रीज होत असल्यामुळं त्या ठिकाणी काय फायदा आहे की लार्ज नंबरमध्ये जे नर्व सेल्स आहेत तर त्या ठिकाणी ते अकमांड म्हणजे तिथं ते मावू शकतात, समजा साठवू शकतात. ओके. म्हणजे नर्व सेल्स जास्त प्रमाणात आपण काल पाहिलं की नियर अबाउट 1 बिलियन काय आहेत न्यूरॉन्स हे आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात. मग एवढ्या लार्ज नंबरमध्ये जे नर्व सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत तर ॲक्च्युअल काहीतरी असेल की ज्यानं ॲक्च्युअल सरफेस एरिया इन्क्रीज केलेला आहे, मग ते आहेत हे कॉन्व्होल्युशन्स. त्यानंतर पाहू आपण सेरेबिलम. This is the smaller part of the brain situated below the cerebrum at the back of the cranial cavity. पुन्हा एकदा आपण फिगरकडे येऊ आणि फिगरमध्ये जो सेरेबिलम आहे तर तो तुम्हाला बॅक साईडला दिसेल पहा. ओके. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर ब्रेनचा लार्जर पार्ट तुम्हाला म्हणलो आपण सेरेब्रमला 2/3 पार्ट ऑक्युपाय केला होता आणि जो स्मॉलर पार्ट आहे ब्रेनचा तो आहे सेरेबिलम. आता या सेरेबिलमचं लोकेशन जर पाहिलं आपण कुठं सिच्युएट आहे तर जो सेरेब्रम आहे याच्या बिलो म्हणजे खालच्या बाजूला, त्यानंतर बॅक ऑफ द क्रॅनियल कॅव्हिटी आणि आपल्या जी डोक्याची कोटी आहे त्याच्या थोड्याशा पाठीमागच्या बाजूला. ओके. बॅक ऑफ द क्रॅनियल कॅव्हिटी. ओके. Its surface shows shallow grooves instead of deep convolutions. आता आपण सेरेब्रममध्ये पाहिलं होतं की त्यामध्ये डीप कॉन्व्होल्युशन्स प्रेझेंट आहे, रिजेस अँड ग्रूव्स, आणि त्यामुळं सरफेस एरिया कसा झाला होता लार्जर आणि जास्त नर्व सेल्स त्या ठिकाणी अकमांड होत होते. त्याच्या बिलकुल अपोजिट जर पाहिलं आपण
तर जे सेरेब्युलम आहे तर त्याचा सरफेस एरिया जो आहे हो हा काय शो करतो शॅलो ग्रूव्स. आता डीप म्हणजे जास्त खोल नाही तर वरवरच्या भागामध्ये. ओके, सो शॅलो टाईपचे ग्रूव्स हे प्रेझेंट असल्यामुळं जे कॉन्व्होल्युशन आहे ते डीप टाईप आहे का नाही, तर शब्द का वापरला आहे शॅलो. आणि डीप कोणामध्ये आहे सेरेब्रममध्ये. नेक्स्ट इज मेडुला ऑब्लिगेटा. This is the hindmost part of brain. आता ब्रेनचा जो हिंड मोस्ट पार्ट म्हणजे सर्वात पाठीमागचा जो पोर्शन आहे तर तो कोणता आहे मेडुला ऑब्लिगेटा. There are two triangular swollen structure called pyramids on the upper side of medulla oblongata. The medulla ऑब्लिगेटा continues downwards as the spinal cord. आता मेडुला ऑब्लिगेटा संदर्भात आपल्याला फक्त 3 लाईनमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. पहिला पॉईंट तर सांगितला तुम्हाला मी की तो हिंड मोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन आहे. त्यानंतर त्या ठिकाणी 2 त्रिकोणाकृती एक सोलन असे स्ट्रक्चर आहे. सोलन म्हणजे थोडेसे सुजल्यासारखे ना थोडंसं त्या पद्धतीचे स्ट्रक्चर, तर त्यांना म्हणायचं पिरॅमिड्स. ओके, आणि हे जे 2 ट्रायंग्युलर सोलन स्ट्रक्चर आहेत ज्यांना आपण पिरॅमिड्स म्हणलो तर ते मेडुला ऑब्लिगेटाच्या वरच्या भागामध्ये प्रेझेंट आहे. कारण खालती तर ते वर्टिब्रल कॉलमला अटॅच असतं, कारण ते सरळ जे आहे तिथून काय अराईज व्हायला आपला पाठीचा कणा अराईज होतो. सो ब्रेनच्या दिशेने जो पार्ट आहे तर त्या ठिकाणी 2 ट्रायंग्युलर सोलन स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. तर फिगरमध्ये पाहून घेऊ आपण. मेडुला ऑब्लिगेटा दाखवला आहे तुम्हाला आहे का, तर तो रेड रंगाचा एक ॲरो दाखवला आहे, परंतु ॲक्च्युअल त्या ठिकाणी 2 साईडला 2 ट्रायंग्युलर पोर्शन प्रेझेंट असतात. ओके, आणि त्यांना आपण पिरॅमिड्स म्हणायचं आणि त्यांचा मिळून काय तयार होतो मेडुला ऑब्लिगेटा, जे की अप्पर साईडला तो पार्ट प्रेझेंट आहे. आणि खाली जर पाहिलं आपण तर मेडुला ऑब्लिगेटा जेव्हा कंटिन्यू होईल डाऊनवर्ड दिशेनं तर ॲक्च्युअल तो काय असेल त्या ठिकाणी स्पायनल कॉर्ड असेल. आणि या अगोदर थोडी लिटल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली होती की मेडुला ऑब्लिगेटा जी आहे तर त्याची इंजुरी म्हणजे सडन डेथ असतं. ओके, तर पहा मेडुला ऑब्लिगेटा जो आहे ना तर आपल्या ज्या अनैच्छिक हालचाली आपल्या बॉडीच्या काही जे आपल्या इच्छेवर चालत नाही, जसं की हार्ट रेट, आपल्या हृदयाचा रेट किती असावा, त्यानंतर ब्रिदिंग रेट, श्वास किती घ्यायचा आपण कोणत्या रेटने घ्यायचा, त्यानंतर सॅल्युवा सिक्रेशन जे की डायजेशनमध्ये माहिती आहे आपल्या सॅल्युवरी अमायलेज नावाचं एक एन्झाईम प्रेझेंट असतो आपल्या लाळेमध्ये, हे की नाही, जो पचनाला मदत करतो, तर त्याचं सिक्रेशन असेल. आणि गट पेरिस्टॅलिसिस. आता पेरिस्टॅलिसिस मुवमेंट माहीत तुम्हाला की जेव्हा आपण अन्नाचा गोळा तयार करतो आणि जेव्हा तो पास होतो ग्रसिकेमधून तर ते पुढं ढकलत जातो बघा. ते त्याला आपल्याला वेगळं प्रेशर लावायची गरज असते का नाही, तर ते एक पेरिस्टॅलिटिक मुवमेंट असते की त्यामुळं तो आपल्या स्टमकपर्यंत जातो तो. बरोबर, मग एवढ्या काही जे मी एक्झाम्पल सांगितले ह्या सर्व इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज जे आहेत ना तर ॲक्च्युअल याला रेग्युलेट करण्याचं काम कोण करायला मेडुला ऑब्लिगेटा. आणि त्यामुळे इंजुरी जर मेडुला ऑब्लिगेटाला झाली तर आपल्या बॉडीचे जे विटाल फंक्शन्स आहेत अतिशय इम्पॉर्टंट फंक्शन जसं की हार्टबीट असेल, रेस्पिरेशन होतं तर हे बंद होतं. आणि डेफिनेटली ते जर बंद होत असेल तर इट इज अ डेथ. अँड सो याच रिझनमुळं इंजुरी टू मेडुला ऑब्लिगेटा इज सडन डेथ असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला थिंक अबाउट इट विचारलं होतं पाय इंजुरी टू आहे का, त्याचंच आन्सर मी दिलं आहे तुम्हाला. आन्सर अगोदर आलं, क्वेश्चन नंतर आलं. त्यानंतर स्पायनल कॉर्ड. The spinal cord is a part of the central nervous system and it is held within the vertebral column. CNSचे 2 मुख्य पार्ट आपण डिस्कस केले होते. एक होता ब्रेन आणि दुसरा होता Spinal cord. आत्तापर्यंत आपण ब्रेनबद्दल डिस्कस केली आणि फायनली आपण पाहिलं की मेडुला ऑब्लिगेटापासून काय राईज होतो त्याचा डाऊनवर्ड पोर्शनमध्ये स्पायनल कॉर्ड. आता CNSचा अनदर पार्ट आहे स्पायनल कॉर्ड. आणि स्पायनल कॉर्डच्या डेफिनेटली त्याचं लोकेशन जर पाहिलं आपण इट इज हेल्ड विदिन कशाच्या आतमध्ये असतो तो वर्टिब्रल कॉलम. It is slightly thick but gradually tapers towards the end. आणि या अगोदर आपण एक कॅनल पण पाहिलं होतं पहा वर्टिब्रल
कॉलममध्ये कोणतं असं सेंट्रल कॅनल, ज्याच्यामध्ये कोणतं फ्लूइड प्रेझेंट असतो, CSF. म्हणजे ब्रेनच नाही, असं आपण जम्प डाय जेव्हा मारतो तेव्हाही आपल्याला जे आपलं व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याचं प्रोटेक्शन कोण करायला, तिथं पण फ्लूइड प्रेझेंट आहे. बरोबर आहे, काल पाहिलं ना आपण सेंट्रल कॅनल. तर लक्षात ठेवायचं की जो स्पायनल कॉर्ड आहे ना, तर हा स्लाइटली थिक असतो, थोडासा जाड असतो, परंतु निमुळता होत जातो खालच्या दिशेला टुवर्ड्स द एंड. There is a thread-like fibrous structure at its end. It is called a phloem terminal. आता सांगितल्याप्रमाणे की हा खालच्या दिशेला टॅपरिंग होत गेला आहे, निमुळता होत गेला आहे, आणि त्याच्यामुळं शेवटी जर पाहिलं तर त्याच्या एंडिंगला एक थ्रेड लाईक म्हणजे दोऱ्यासारखा एक फिब्रियस स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, आणि त्या फिब्रियस स्ट्रक्चरला म्हणायचं फिलम टर्मिनेल. आणि फिलम टर्मिनेल अर्थातच स्पायनल कॉर्डची काय ती एंडिंग आहे, आणि ती दोऱ्यासारखा पोर्शन आहे. कारण आपण पाहिलं की जरी तो थिक असेल स्पायनल कॉर्ड, परंतु एंडिंगला कसा होत गेला आहे, तो टॅपरिंग होत गेला आहे, निमुळता होत गेला आहे, आणि त्यामुळं फायनली दोऱ्यासारखा भाग असतो फिलम टर्मिनेल. त्यानंतर फिगरकडे येऊ आपण. फिगरमध्ये तुम्हाला एक फिगर दिली आहे नर्वची, आणि त्यानंतर एक्झॅक्ट लोकेशन सांगितलं आहे पहा तुम्हाला की ब्रेनच्या खाली स्पायनल कॉर्ड जो मेडुलापासून स्टार्ट झाला, पाहिलं का त्याचं टॅपरिंग एंड, आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये प्रेझेंट आहे व्हर्टिब्रल कॉलम, ज्याला आपण बॅकबोन म्हणतो. आता या व्हर्टिब्राचं पण एक स्ट्रक्चर आहे पहा, म्हणजे प्रत्येक पाठीचा एक एक मणका जर पाहिला आपण तर इंडिव्हिज्युअली त्याला काय म्हणायचं, व्हर्टिब्रा. काय म्हणायचं, व्हर्टिब्रा. आणि तुम्हाला माहिती आहे आपण व्हर्टिब्रेट्स आहोत, व्हर्टिब्रेट्स अँड नॉन व्हर्टिब्रेट्स. पाठीचा कणा प्रेझेंट आहे किंवा नाही याच्यावरून सजीवांची 2 गट होतात, बरोबर आहे का. तर यामुळं आपण व्हर्टिब्रेट्समध्ये येतो. आणि सो त्याही ठिकाणी स्पायनल कॉर्डची कनेक्टिव्ह दाखवली आहे व्हर्टिब्रा संदर्भात. तर हे आहे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड संदर्भातल्या काही फिगर्स. ॲनिमेशन व्हिडिओमध्ये आपण अजून डिटेलमध्ये जाणून घेऊ. त्यानंतर आता इथे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती आपण ड्रॉप करू. डायरेक्ट आपण ब्रेन, त्याचे डिफरंट रिजन्स आणि त्याचं फंक्शन हे डिस्कस करू. पहिला पार्ट्स ऑफ द ब्रेन आहे सेरेब्रम. आता सेरेब्रमचं फंक्शन काय आहे, Control of voluntary movements, concentration, planning, decision making, memory, intelligence, and intellectual activities. आता सेरेब्रमचं फंक्शन जर पाहिलं आपण तर ज्या व्हॉलंटरी व्हॉलंटरी म्हणजे काय, जे आपल्या इच्छेवर चालतात. ओके. त्यानंतर जे कॉन्सन्ट्रेशन, प्लॅनिंग अर्थातच नियोजन, डिसिजन मेकिंग जी आपली निर्णय क्षमता आहे, त्यानंतर मेमरी. ओके, जे की आपण काही गोष्टी ज्या आहेत आपल्या ब्रेनमध्ये स्टोर ठेवतो आपण, तर तो सुद्धा सेरेब्रममध्येच होतं. त्यानंतर इंटेलिजियस आणि इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे बौद्धिक क्रिया आहेत, जे काय आपण ब्रेननं वगैरे काम करतो, तर त्याच्यामध्ये मेजरली कोणाचा रोल असतो, बौद्धिक काम. जे बौद्धिक काम म्हणजे अभ्यासाचे, जिथं आपण म्हणजे असं स्पोर्ट्स वगैरे नाही, समजा काहीतरी लॉजिकल आहे, विचार करून काहीतरी करायला होतं, अशा वेळेस त्याच्यामध्ये सेरेब्रमचा रोल असतो. एवढ्या काही ॲक्टिव्हिटीज सेरेब्रमचे फंक्शन आहेत. त्यानंतर सेकंड पोर्शन घेऊ आपण, सेरेबिलम. Coordination of voluntary movements and maintaining the body balance. तर व्हॉलंटरी मुवमेंट जे आहेत तर त्याचं कंट्रोल सेरेब्रमनं केलं होतं, पण कोऑर्डिनेशन म्हणजे त्यांची सुसूत्रता, म्हणजे जेव्हाही आपण ॲजची हालचाल करायलो, सायकल चालवायलो, तर तेव्हा आपल्या डिफरंट पार्ट्समध्ये जे कॉम्बिनेशन आहे, कोऑर्डिनेशन आहे ना त्याच्यामध्ये, तर हे कोऑर्डिनेशन कुणी मेंटेन केलं, सेरेबिलमनं. त्यानंतर आपली बॉडी जी आहे तर त्या बॉडीला बॅलेन्स ठेवण्याचं कार्यसुद्धा कोण करतो, सेरेबिलम. त्यानंतर नेक्स्ट आहे मेडुला ऑब्लिगेटा. Control of involuntary activities like the beating of the heart, blood circulation, breathing, sneezing, coughing, salivation, etc. तर मेडुला ऑब्लिगेटा जो आहे ना, ते आपल्या आत्ताच एक्सप्लेन केल्याप्रमाणे ज्या इन्व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आहेत विटल ऑर्गनच्या आपल्या बॉडीच्या, तर जसं की हार्टची बीटिंग असेल, त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन. ओके. त्यानंतर आहे
म्हणजे जेवढं काही आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट होतं त्याला आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणू. त्यानंतर ब्रिदिंग असेल, रेस्पिरेशनचा पार्ट. त्यानंतर स्नीझिंग, कंटाळा वगैरे आला नाही का. त्यानंतर कंटाळा येणे, कॉफिंग, खोकला. त्यानंतर सॅलिवेशन सांगितलं मी तुम्हाला सॅलिवा संदर्भात. तर हे सर्व जे इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या कंट्रोल करण्याचं काम मेडुला ऑब्लिगेटा करतो. त्यानंतर आहे स्पायनल कॉर्ड. तर स्नीझिंग अर्थातच शिंका येणे, तर हे सुद्धा एक इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आहे, मेडुला ऑब्लिगेटा कंट्रोल करतो. त्यानंतर आपण स्पायनल कॉर्डबद्दल बोललो. हां, पहिला पॉईंट Conduction of impulse from the skin towards the brain. आता जे इम्पल्सेस स्किनकडून ब्रेनकडे जातात तर ते कंडक्ट करण्याचं काम कोण करायला? स्पॅनल कॉर्ड. काल आपण पाहिलं होतं की सेन्सरी न्यूरॉन्स असतात की जे ॲक्च्युअल स्किनकडून ब्रेनच्या दिशेनं ट्रॅव्हल करत असतात, कारण ॲक्च्युअल बाहेर जे एक्सटर्नल स्टिम्युलाय मिळालं बॉडीला, स्किनला, तर तो इम्पल्स ब्रेनकडं कॅरी करण्याचं काम स्पॅनल कॉर्डने केलं. Conduction of impulse from brain to muscles and glands. आणि ब्रेनकडून जो इम्पल्स निघेल अर्थातच तो कोणता न्यूरॉन असेल? मोटार न्यूरॉन. तर यानं जे डिसिजन घेतलेला आहे आता काय करायचं, बरोबर आहे का, तर त्या संदर्भातला जो इम्पल्स आहे तर हा ब्रेनकडून घ्यायचा आणि कोणाला द्यायचा? टार्गेट मसल्स किंवा ग्लँड्सला. तर याचं कंडक्शन करण्याचं कामसुद्धा कोण करायला? स्पायनल कॉर्ड. म्हणजे अप्रत्यक्ष तो ब्रेनचा काय कमी करतो? लोड कमी करतो. Functions as center of coordination of reflex actions. आणि जेवढ्या काही आपल्या बॉडीच्या रिफ्लेक्स ॲक्शन असतात तर त्या संदर्भातलं जे कोऑर्डिनेशन सेंटर आहे तर ते सुद्धा फंक्शन कोणाचं आहे? स्पायनल कॉर्ड. काल मी तुम्हाला शब्द वापरला होता रिफ्लेक्स ॲक्शन, है ना. एखादी वस्तू गरम आहे तर चटकन आपण हात विड्रॉल करतो, किंवा एखाद्या वेळेस ॲक्सिडेंटमध्ये आपण स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. अचानक समोरून गाडी आली किंवा आपल्याला माहिती आहे आता आपल्या अंगावर येणार, त्यावेळेस आपण स्वतःला प्रोटेक्ट करतो. तर हे झाली रिफ्लेक्स ॲक्शन. तर या संदर्भातलं जे कोऑर्डिनेशन सेंटर आहे तर हे ब्रेनचं लोड आहे का? नाही. तर ॲक्च्युअली डिसिजन कुठून घेतलं गेलं? स्पायनल कॉर्डकडून. तर ते सुद्धा स्पायनल कॉर्डचं आहे. त्यानंतर इंटरेस्टिंग क्वेश्चन होता आपला. क्वेश्चन अगोदर रीड कर.